आज मी तुमच्यासमोर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणी बायबलमध्ये मत्ते पुस्तक 5 अध्याय मध्ये लिहिलेली आहे। डोंगरावरील प्रवचन बदल त्याने 40 दिवस आणि 40 रात्री उपवास प्रार्थना केल्यानंतर सेवेची सुरुवातीला शिकवले आहेत। त्या शिकवणी बदल काही विषय तुम्हाला विवरण देण्यास माझी इच्छा होती। आपण त्यांना स्वर्गीय मानके किंवा देवाच्या राज्याची मुले अशी बोलू, कारण आपल्याला स्वर्गाची वारस बनवण्यासाठी येशूचा प्राण अर्पण मुळे तारण झाली। त्यांचा पवित्र रक्ताने पापांची माफी झाली। येशूवरील विश्वासाने हृदय परिवर्तन होऊन स्वर्ग राज्याची वारिसदार झाले आहोत आणि स्वर्ग राज्य जाण्यास तयार करत आहोत। येशूने शिकवलेला हा स्वर्गाचे मुले देवाच्या राज्याची मानके गुण लक्षण आपल्या जीवनात नक्की दिसली पाहिजे। नसेल तर आपण स्वर्गाचा वारस बनू शकणार नाही। हृदय परिवर्तन झाली अशी सांगता येणार नाही। जी स्वर्गीय मानके येशू बदल दर्शवत होता। जेव्हा मी स्वर्गीय मानकावर मनन करत होती तेव्हा 10 आज्ञा माझी लक्षात आल्या। तर आता मी तुम्हाला स्वर्गीय मानके आणि 10 आज्ञा यांच्यातील काही तुलना आणि फरक थोडक्यात मुद्दे सांगते। स्वर्गीय मानके मत्ते 5 अध्याय 1 ते 12 वचन पर्यंत नोंदला आहे आणि 10 आज्ञा निर्गम पुस्तक 20 अध्याय 1 ते 21 वचन पर्यंत लिहिला आहे। 10 आज्ञा आणि स्वर्गीय मानके यांच्यातील काही तुलना। मोशे 40 दिवस आणि 40 रात्री सिनाईच्या पर्वतावर राहिल्यानंतर 10 आज्ञा आल्या। येशू 40 दिवस आणि 40 रात्री रानात उपवास राहिल्यानंतर स्वर्गीय मानके येशूने दिला। 10 आज्ञा नियमशास्त्राच्या दीर्घ वापराची सुरुवात करतो। स्वर्गीय मानके नवीन जीवन आत्मिक जीवनासाठी येशूद्वारे दिले गेलेल्या नवीन कराराला दर्शविते। 10 आज्ञा देवाच्या बोटाने लिहिल्या गेल्या। स्वर्गीय मानके येशूच्या तोंडून सांगितले गेले, लोकांवर खूप प्रभाव पडला। 10 आज्ञा आणि स्वर्गाची मानके यांच्यातील काही फरक। 10 आज्ञा त्यात कोणताही अदला बदल करण्याची जागा नाही। खचित पाळावा लागते, समजुता किंवा बहाणा सांगता येत नाही। स्वर्गीय मानके प्रेरणादायी आहेत। या शिकवणीचा सराव करण्यास ते मनापासून अनुसरण करण्यास प्रोत्साहित करतात। 10 आज्ञा पाळताना देवाकडून लोकांना दूर वाटते, अनजान सारखा वाटत आहेत। स्वर्गीय मानके अनुसरण करताना लोकांना देवाजवळ आल्या, देवाशी नाते जोडिला। 10 आज्ञा दगडी पाट्यांवर रेकॉर्ड केले गेल्या। स्वर्गीय मानके मानवी हृदयावर रेकॉर्ड केले गेले। 10 आज्ञा बाह्य कृतींवर लक्ष केंद्रित करतात। स्वर्गीय मानके अंतर्गत वृत्तीवर लक्ष केंद्रित करतात। 10 आज्ञा काय करू नये याबद्दल इशारा देतात। स्वर्गीय मानके काय असावे, कसे आत्मिक जीवन जगावे यावर भर देतात। 10 आज्ञा मध्ये शाप आणि न्यायनिवाडाचा शब्द आहेत। स्वर्गीय मानके मध्ये आशीर्वादांचा शब्द आहे। 10 आज्ञा नैतिक जीवनासाठी मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे जीवनशैली आहेत। स्वर्गीय मानके प्रार्थनेत आज्ञांमागील हृदयाची सखोल समज प्रदान केली जाते आणि हृदय परिवर्तन होऊन स्वर्गात प्रवेश करण्यासाठी देवाचे आव्हाने आणि आमंत्रणे देखील आहेत। 10 आज्ञा नियमांचा संच आहेत। स्वर्गीय मानके प्रार्थनेत प्रेम आणि करुणेत रुजलेल्या बदललेल्या जीवनाचे दर्शन घडवतात। 10 आज्ञा भक्ताला कायदा नाही पालन केल्याने देवाबद्दल वाटणारी भीती यातून दिसून येते। स्वर्गीय मानके ते आपल्याला एकमेकांशी दयाळूपणे मानवतेने वागण्यास शिकवते। जे आत्म्याने दीन ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे। जे शोक करतात ते धन्य आहेत, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल। जे सौम्य ते धन्य आहेत, कारण त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल। जे न्यायीपणाचे भुकेले व ताणलेले ते धन्य आहेत, कारण ते संतुष्ट होतील। जे दयाळू ते धन्य आहेत, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल। जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य आहेत, कारण ते देवाला पाहतील। जे शांती करणारे ते धन्य आहेत, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील। न्यायीपणाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे। जेव्हा लोक माझ्यामुळे तुमचा अपमान करतात व छळ करतात आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतात तेव्हा तुम्ही धन्य आहात। आनंद व उल्हास करा, कारण तुम्हास स्वर्गात मोठे प्रतिफळ आहे, कारण तुमच्या पूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही लोकांनी अशाच प्रकारे छळ केला। डोंगरावरील प्रवचनाचा तुम्ही पण अभ्यास करण्यासाठी वेळ द्या। तुम्हाला काय देवाने सुचवलं आहे? तुमचा दृष्टिकोन, तुमचा अनुभव काय आहे? मला कॉमेंट मध्ये सांगा। तुमच्याकडून ऐकण्यास मी उत्सुक आहे। शेवटी तुम्हाला एक प्रश्न, बायबल मधल्या 66 पुस्तके अनेक भक्तांनी, संदेष्ट्यांनी आणि सेवक लोकांनी निर्मितीबद्दल, येशूबद्दल, भविष्याबद्दल लिहिल्या आहेत, पण का बरं येशूने काही लिहिली नव्हता? कॉमेंट मध्ये सांगा। परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो।